नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्वजण निघालो आहे गोवा ट्रिपमध्ये. आमच्या सोबत आहे संकेत, हर्ष, मी जोगे काहीतरी भाषण देत आहे, त्यानंतर नारू शेठ, सुयश, निखिल, त्यानंतर अभिषेक शिंदे, आदित्य पाटील, आमचं सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन सुनने, आणि फायनली ही आहे आमची गोवा गँग. नंतर आमचे सर्वांचे कॅन्डिड फोटो काढण्यासाठी सुरू झाली धावपळ आणि फायनली आम्हाला मिळाली यश. ह्याच फोटोला खूप साऱ्या लाईक आणि कमेंटसुद्धा आल्यात. आदर्श व्यवस्थित व्हिडिओ काढत नसल्यामुळे बाळासाहेब त्याला उच्च भाषेत शिव्या घालत होता. इकडे बघतो तर काय, ऋषभच्या एकट्याचाच फुल छपरी स्टाईलमध्ये सोलो शूट सुरू होता. व्हिडिओ शूट करण्यासाठी पोरांनी संपूर्ण रस्ता अडवून धरला होता, परंतु यांना कोण सांगेल हा रस्ता आपल्या मालकीचा नसून तो सरकारी रस्ता आहे. पण आपली पोरं कुठे कोणाला भीतीत होय. पहिल्यांदाच गोव्याला चाललो होतो म्हणून पोरं आनंदाच्या भरात काहीतरी अशी येडेचाळी करत होती. खूप पाऊस सुरू होता म्हणून पावसात मॅगी खाण्याचा मोह कोणालाच आवरला नाही. रिसॉर्टच्या शोधात असताना एक एजंट आम्हाला गंडवत होता, पण आम्ही त्याला कसं गंडवलं हे त्याला सुद्धा कळलं नाही. समुद्रात पण एवढी मजा येणार नाही एवढी मजा आम्ही या स्विमिंग पूलमध्ये केली. आणि खरंच मित्रांनो, हा क्षण अविस्मरणीय होता. खरं म्हटलं तर या स्विमिंग पूलवर साऊंड सिस्टीम नसताना देखील आपली सर्व पोरं मनसोक्त नाचत होती. कारण म्हणतात ना, आनंदाला प्रमाण नसतं, तसंच काहीतरी झालं होतं. खरं तर हा फोटो शूट करण्यासाठी सर्वांची खूप धडपड सुरू होती, कारण यामागे सर्वांच्या खूप साऱ्या भावना दडल्या होत्या. त्या भावना नक्कीच समोर आपल्याला दिसून येतील. आमचे हे दोन महारथी शरीराने जरी बारीक असले तरी कोणालाही लढण्याची हिंमत ठेवतात. या हॉटेलला आपला मराठी बाणा काय असतो हे दाखवून दिले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.